नमस्कार. सुमारे 370 वर्षापासून चालत आलेली परंपरा बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या ठिकाणची घट मांडण्याची पद्धत. ही परंपरा आजही कायम आहे. या घट मांडणीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही घट मांडणी कशी केली जाते, याला शास्त्रीय आधार काय आहे आणि या वर्षी या घट मांडणीमधून कोणते कोणते अंदाज लावले आहेत, कोणते भाकित केलेले आहेत, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला करूया सुरुवात आपल्या व्हिडिओला. 370 वर्षापासूनच्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या ठिकाणी परंपरा चालू आहे. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घट मांडणी करण्यात आली व आज सकाळी सूर्योदयावेळी या घट मांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक, पाणी, पाऊस, राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले आहे. यावेळी भेंडवळ परिसरासह महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश व मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. भेंडवळच्या घट मांडणीमधून मिळालेल्या अंदाजानुसार शेतकरी वर्षभर आपले पीक पाण्याचे नियोजन करत असतात. आता पाहूया की काय आहे भेंडवळ भविष्यवाणी. पर्जन्यमान, पिकाची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे. गेल्या 300-350 वर्षापासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं. शेती आणि पावसाविषयी निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या काळात करून वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते. 350 वर्षापूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरू केली होती आणि आता त्यांचे वंशज ही परंपरा कायम ठेवून आहेत. आता पाहूया की घट मांडणी नेमकी कशी करतात. भेंडवळच्या घट मांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करून त्या खड्ड्यात एक मातीचा घट, एक म्हणजेच मातीचं मडकं मांडण्यात येतं. घटात 4 मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेले घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेवून घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारचे धान्य मांडले जातात. घटाच्या वर्तुळाकार 18 धान्य गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडई, मसूर, बाजरी, तांदूळ, आंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्य मांडली जातात. अंदाज आणि भाकिते कशावरून व्यक्त केली जातात. तर घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येते. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतूट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. मातीच्या ढेकळावरून 4 महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यांवरून आगामी होणाऱ्या हंगामातील पिके कशी राहतील हे सांगण्यात येते. चारा पाणीसाठी सांडई, कुरडई तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते. करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भादली हे रोगराईचे तर पानविडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. राजा म्हणजे पंतप्रधान. पानविड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक आहे. तर आता पाहूया की नेमकी काय भविष्यवाणी केली आहे यंदाच्या घट मांडणीत, ते पाहूया. यंदाच्या घट मांडणीतून निघालेले प्रमुख निष्कर्ष. पहिला निष्कर्ष आहे पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असेल. दुसरा, कापूस तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर येईल. तिसरा आहे की ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील. चौथा आहे की तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल. पाचवा आहे की देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल. आणि सहावा आहे राजा कायम असेल, म्हणजे पंतप्रधान हा कायम राहील. तर देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही, म्हणजे आर्थिक स्थिती डगमगणार. पाऊस जून मध्ये भरपूर पडणार, जुलैमध्ये सर्वसाधारण पडणार, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कमी येणार. अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार आहे. अशी ही भविष्यवाणी केलेली आहे यंदा बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या ठिकाणच्या घट मांडणीमधून. धन्यवाद.